6 ऑक्टोबर आहे आज हां 2024. हां 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 शेतकऱ्यांना म्हणा 9 तारखेपर्यंत तुमच्या वाशिम, हिंगोली, विदर्भ हां सोयाबीन काढून झाकून ठेवा. हां 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 9 तारखेपर्यंत. 9 तारखेपर्यंत. तर 9 सर च्या आपण नंतर हे पुन्हा जिल्ह्यावाईज जर पाहायला गेलो तर कसं राहणार सर अंदाजा? पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 6 आणि 5 11 जिल्ह्यामध्ये हे सध्या 9 तारखेपर्यंत एवढा काही पाऊस नाही तिकडे. हो ना पण मग विदर्भ आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 11 जिल्ह्यामध्ये समजा वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हां अकोला, हां बुलढाणा, वाशिम, हिंगोली हां हां तुमच्या तिकडं 11, 12, 13च्या दरम्यान पाऊस येणार आहे. 11, 12, 13 हम्म. आणि सर मराठवाड्यामध्ये? मराठवाड्यामध्ये 9 ला येणार आहे. हां तसं तर 8लाच येणार आहे. हां पण 9 पासून बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार. 9 पासून. तर आणि सर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आजच सुरुवात आहे तिकडे काही काही भागात. आज हो. मग तिकडे आणखीन तिकडे चालूच राहील समजा. हां हां आणि सर पश्चिम विदर्भ? ते पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 6 आणि 5 11 जिल्ह्यात मग 11 पासूनच आहे. हो का? जसं 9ला 10ला पण येईल तसं. हां. पण तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं सर की सरांपासून समजा सविस्तर अंदाज घ्या. म्हणजे कोणत्या भागात किती तारखेला पाऊस पडणार? सगळ्यात जास्त सांगतो हां म्हणजे हे 9 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, नगर, जालना, बीड, परभणी, हां नांदेड, हां हिंगोली, हां इकडं नंतर संभाजीनगर, हां इकडं नाशिक, मुंबई, पुणे, कोकणपट्टी हां. हे पट्ट्यात जरा जास्तच पाऊस पडणार आहे. हो का? हां हां. मुंबईला परतीचा पाऊस झोडपूनच काढणार आहे. मुंबई, मुंबईला? कोकणपट्टी, पुणे, हां नाशिक. हां. हो. समजा हा आणि पाऊस आता पश्चिम महाराष्ट्राला एक. हां हां. समजा आता हा पाऊस नुकसानकारक राहणार. नाही फायदा राहील ना काही जणांचा. हो आता काही नेमकं काय असंय हं. दरवर्षी असे योग कधी येत नाही. सोयाबीन काढल्याच्या नंतर म्हणजे पाऊसच पडत नसते हो हरभऱ्याला. हो बरोबर मग आहे. योगायोगाने यंदा काढणं होईल आणि पाऊस यायला म्हणजे खूप म्हणजे चांगलं आहे. हो बरोबर आहे सर. पण एक मी सांगतो बरं काय बरेच शेतकरी विसरून गेले तर हां हां. ज्वारीची पेरणी निघून चालली बरं काय. हो बरोबर आहे सर. म्हणजे आणखीन खरं तर आता ना सोयाबीनचे रानं तयार झाले पण ज्वारीचे नाही. म्हणजे मुगाचे रानं पेरले नाही लोकांनी. हो म्हणजे बरोबर आहे. हो. समजा आता शेतकऱ्यांचे बरेचसे पिकं वेचणीला आला. समजा कापूस वेचणीला आला, हो. सोयाबीन काढलेले आले. बरेच लोक ज्यांचं आलाय त्यांना 9 तारखेपर्यंत येचून घ्या म्हणा. हां येणार आहे 9 तारखेपर्यंत. हो. तर सर पूर्ण ऑक्टोबरचा परतीचा पाऊस पाऊस कसा एक राहणार? मोठा पडणार आहे आता हे शेवट गोड चांगला करणार आहे. हो का? समजा परतीचा पाऊस आता माघार घेणार. हो. तर सर आता पूर्ण हे काय ऑक्टोबर होईल 14-15च्या नंतर ना धुई येणार आहे बघा. हां 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 मग धुई आली की समजायचं आता 10-12 दिवसाला आता पाऊस आता हां. जायच्या तयारीला लागलाय. हो हो बरोबर आहे. आणि सर ऑक्टोबरमध्ये कसं राहणार आता पूर्ण? ऑक्टोबर हे ऑक्टोबरमध्येच आहे ना हे. हो पण 15 तारखेच्या समोर कसं राहणार बस? पुन्हा नंतर एकदा पाऊस आहे का? थोडं एकदा वातावरण होईल समजतंय हां 23, 24, 25ला. हां. शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की बा हरभऱ्याच्या वेळेस पाणी येईन का? किंवा गारपीट नाही होणार येणार का? आता थंडी येणार आहे पुन्हा थंडी नाही का? किती तारखेपासून येणार सर थंडी? 5 नोव्हेंबरला. 5 नोव्हेंबरला. हं. हां हां हां. ओके ओके. धन्यवाद सर.